विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थेरी पेपर 3 मधील प्रकरण 5वे सिंगल फेज AC मोटर पाहणार आहोत। सर्व घरगुती उपकरणांमध्ये उदाहरणार्थ फॅन्स, मिक्सर, व्हॅक्यूम क्लीनर, रूम कूलर, वॉशिंग मशीन इत्यादीमध्ये सिंगल फेज मोटरचा वापर केलेला असतो। तसेच वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरलेला आढळून येतो। या मोटर सिंगल फेज AC सप्लायवर चालतात, त्यांना सिंगल फेज AC मोटर असे म्हणतात। या मोटरचे स्टेटर सिंगल फेज वाइंडिंगसाठी बनवलेले असतात। तसेच या मोटर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्त्वावर चालतात, म्हणून त्यास सिंगल फेज इंडक्शन मोटर असेही म्हणतात। या सिंगल फेज AC मोटर्स 1 HP पेक्षा कमी क्षमतेच्या असतात। त्यांना फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर म्हणजेच FHP मोटर असेही म्हणतात। सर्व घरगुती उपकरणांमध्ये साधारणपणे FHP मोटर वापरलेले असतात। आता बघूया आपण कार्यतत्व। जेव्हा एक वाइंडिंग असलेल्या स्टेटरला सिंगल फेज सप्लाय दिला असता त्यामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, परंतु ते चुंबकीय क्षेत्र फिरते चुंबकीय क्षेत्र नसते, तर ते फक्त बदलते चुंबकीय क्षेत्र असते। या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे म्युच्युअल इंडक्शन या तत्वानुसार रोटर कंडक्टरमध्ये EMF निर्माण होतो। त्यामुळे या कंडक्टरमधून प्रवाह वाहतो की ज्यामुळे रोटर कंडक्टरवर एक प्रकारचा फोर्स निर्माण होतो। स्टेटरच्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे परिणामी फोर्स म्हणजे टॉर्क हा 0 असतो। म्हणून सिंगल फेज मोटर्स ह्या स्वयंचलित नसतात। सिंगल फेज मोटर स्वयंचलित करण्यासाठी फिरत्या चुंबकीय क्षेत्राची आवश्यकता असते, आणि हे फिरते चुंबकीय क्षेत्र मिळवण्यासाठी स्प्लिट फेज पद्धत किंवा शेडेड पोल पद्धत वापरून एका फेजचे 2 फेजमध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये रूपांतर केले जाते। अशा प्रकारे सिंगल फेज मोटर्स या स्वयंचलित करता येतात। आकृती क्रमांक 5.2 मध्ये सिंगल फेज मोटर स्वयंचलित का नसतात हे दाखवले आहे। आता आपण बघूया 5.3 रचना। सर्वसाधारणपणे सिंगल फेज मोटर खालील भागापासून बनलेली असते। पहिला भाग आहे स्टेटर। मोटरच्या स्थिर असणाऱ्या भागास स्टेटर असे म्हणतात। सिलिकॉन स्टीलच्या पातळ पट्ट्यापासून स्टेटरचे कोअर बनवलेले असते। हिस्टॅरेसिस लॉस आणि एडी करंट लॉस टाळण्यासाठी कोअर लॅमिनेटेड केलेला असतो। उघड्या गाळ्यांचे म्हणजे ओपन स्लॉट किंवा अर्धबंद गाळ्यांचे म्हणजे सेमी इन्क्लोज्ड स्लॉट स्टेटर कोअर असतात। कॉपर इनॅमल्ड तारेच्या कॉईल बनवून स्लॉटमध्ये बसवून वाइंडिंग केलेली असते। दुसरा भाग आहे रोटर। मोटरचा हा फिरणारा भाग असतो। स्क्विरल केज किंवा वाउंड टाईप असे 2 प्रकारचे रोटर सिंगल फेज मोटरमध्ये वापरलेले असतात। आकृती क्रमांक 5.3 मध्ये सिंगल फेज मोटरचे भाग दाखवलेले आहेत। स्क्विरल केज रोटर दाखवलेला आहे। लॅमिनेटेड सिलिकॉन स्टीलच्या पातळ पट्ट्यापासून रोटर बनवलेला असतो। रोटरच्या अर्धबंद गाळ्यामध्ये ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे बार टाकलेले असतात। शेवटी हे बार एका ॲल्युमिनियम किंवा कॉपर रिंगच्या साहाय्याने शॉर्ट केलेले असतात। साधारणपणे वाउंड टाईप रोटर हा DC मध्ये वापरलेला असतो, की जो आर्मेचर या नावाने प्रचलित आहे। आर्मेचर कोअरसुद्धा लॅमिनेटेड सिलिकॉन स्टीलच्या पातळ पट्ट्यापासून बनलेला असतो। हे आपण DC मोटरमध्ये पाहिलेले आहे। त्यानंतरचा तिसरा भाग आहे सेंट्रीफ्युगल स्विच।
मोटरच्या आतमध्ये बसवलेला हा एक मेकॅनिकल स्विच आहे. फिरणाऱ्या रोटरवर निर्माण होणाऱ्या सेंट्रिफ्युगल फोर्सच्या तत्वानुसार हा कार्य करतो. सेंट्रिफ्युगल स्विच हा स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडलेला असतो. मोटरच्या सामान्य वेगाच्या 70 ते 80% इतका वेग येताच सेंट्रिफ्युगल स्विचच्या साहाय्याने स्टार्टिंग वाइंडिंग सर्किटमधून वेगळी केली जाते. चौथा भाग आहे एंड प्लेट्स. शाफ्ट आणि बेरिंगला आधार देण्याचे काम हे एंड प्लेट्स करतात. तसेच मोटरच्या आतमधील भागाचे संरक्षणसुद्धा करतात. एंड प्लेट्स ह्या रोल्ड स्टील किंवा कास्ट स्टीलपासून बनवलेल्या असतात. आता आपण विद्यार्थी मित्रांनो बघूया सिंगल फेज मोटरचे प्रकार. पान क्रमांक 54 मध्ये सिंगल फेज मोटरचे प्रकार 5.4 मध्ये दाखवलेले आहेत. तर एकूण सिंगल फेज मोटरचे प्रकार खालीलप्रमाणे. पहिला प्रकार आहे स्प्लिट फेज मोटर. दुसरा आहे कपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर. तिसरा आहे परमनंट कपॅसिटर मोटर. चौथा आहे कपॅसिटर स्टार्ट व कपॅसिटर रन मोटर. नंतर आहे शेडेड पोल मोटर आणि नंतर आहे युनिव्हर्सल मोटर. हे सर्व आज आपण सकाळी शाळेमध्ये पाहिलेले आहे. आता आपण बघूया स्प्लिट फेज मोटर. तर आकृती क्रमांक 5.4 मध्ये स्प्लिट फेज मोटरचा कनेक्शन डायग्राम काढलेला आहे. हा सकाळीसुद्धा आपण फळ्यावरती काढलेला होता. तर हा आहे स्प्लिट फेज मोटर. एका फेजचे दोन फेजमध्ये रूपांतर करणे म्हणजे स्प्लिट फेज होय. फेज डिस्प्लेसमेंटमध्ये असलेल्या स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग फेज विभागण्यासाठी वापरलेल्या असतात. स्टार्टिंग वाइंडिंगचा विरोध जास्त असतो तर इंडक्टन्स हा कमी असतो. तर रनिंग वाइंडिंगचा इंडक्टन्स जास्त असतो मात्र विरोध हा कमी असतो. या दोन्हीही वाइंडिंग एकमेकांच्या 90 अंश इलेक्ट्रिकली जोडलेले असतात. दोन्ही वाइंडिंग फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण करतात आणि अशा प्रकारे रोटर फिरण्यासाठी टॉर्क किंवा प्रेरणा देतात. या मोटरमध्ये स्क्विरल केज प्रकारचा रोटर वापरलेला असतो. आता पाहूया आपण कार्यपद्धती. सिंगल फेज AC प्रवाहाला स्प्लिट फेज मोटर जोडली असता स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंगमधून प्रवाह वाहू लागतो. स्टार्टिंग वाइंडिंग जास्त रेजिस्टिव्ह आणि इंडक्टिव्ह असल्यामुळे आकृती क्रमांक 5.4 मध्ये दाखवल्याप्रमाणे स्टार्टिंग करंट IS हा अप्लाइड व्होल्टेजच्या V इन फेज असतो. त्यावेळी रनिंग वाइंडिंगमधूनही करंट वाहतो म्हणून रनिंग करंट IR हा अप्लाइड व्होल्टेजच्या V जवळपास 90 अंश लॅगिंग असतो. अशा प्रकारे स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंगमध्ये आपण अभ्यासल्याप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपामध्ये 90 अंशाचा फेज डिफरन्स निर्माण होतो. त्यामुळे फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होऊन रोटरवर टॉर्क निर्माण होतो. जेव्हा मोटर सामान्य वेगाच्या 70 ते 80% वेगांपर्यंत पोचते तेव्हा सेंट्रिफ्युगल स्विचच्या साहाय्याने स्टार्टिंग वाइंडिंग सप्लायपासून वेगळी केली जाते आणि मोटर फक्त रनिंग वाइंडिंगवर कार्य करते. तर आकृती क्रमांक 5.4 मध्ये 5.5 मध्ये या मोटरची गुणवैशिष्ट्ये दाखवलेली आहेत. आलेख दाखवलेला आहे. आता दुसरा मोटर बघूया आपण कपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर. तर ही जी मोटर आहे तर स्प्लिट फेज मोटर आणि या मोटरमध्ये काही फरक नाही. फक्त स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये एक कपॅसिटर आणि एक सेंट्रिफ्युगल स्विच जोडलेला असतो. बाकी सर्व रचना ही स्प्लिट फेज मोटरप्रमाणेच आहे. फक्त कपॅसिटर आणि सेंट्रिफ्युगल स्विच वेगळा आहे, जास्त आहे. तर त्याची माहिती खालीलप्रमाणे. तर या ठिकाणी आकृती क्रमांक 5.6 मध्ये कपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटरचा डायग्राम आणि व्हेक्टर डायग्राम हे दाखवलेला आहे. सध्या कपॅसिटर मोटर वेगवेगळ्या उपयोगासाठी बऱ्याच कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. कपॅसिटर मोटरचे
कपॅसिटर मोटरचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे कपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटार, दुसरा म्हणजे परमनंट कपॅसिटर मोटार, तिसरा म्हणजे कपॅसिटर स्टार्ट कपॅसिटर रन मोटार. या सर्व मोटरमध्ये स्क्विरल केज रोटर हा एकाच प्रकारचा रोटर वापरलेला असतो, मात्र स्टेटर वाइंडिंगमध्ये किंचित बदल केलेला असतो. पार्ट टाईम रेटेड कपॅसिटर, शॉर्ट टाईम रेटेड कपॅसिटर किंवा ऑइल फील्ड कपॅसिटर या मोटरमध्ये वापरलेला असतो. आकृती क्रमांक 5.6 मध्ये दाखवल्याप्रमाणे स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग एकमेकांच्या समांतर जोडलेली आहे. स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कपॅसिटर आणि सेंट्रिफ्युगल स्विच जोडलेला असतो. कपॅसिटरचा कपॅसिटिव्ह परिणामामुळे वाइंडिंगचा असलेला इंडक्टिव्ह परिणाम काही अंशी कमी होतो. त्यामुळे स्प्लिट फेज मोटरप्रमाणे स्टार्टिंग वाइंडिंग ही रेझिस्टिव्हच्या तुलनेत जास्त इंडक्टिव्ह होऊ शकते. त्यामुळे स्टेटरमध्ये फ्लक्स वाहू लागतात. फ्लक्स वाढल्यामुळे मोटरचा टॉर्कसुद्धा वाढतो. म्हणून स्प्लिट फेज मोटरपेक्षा कपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जास्त असतो. आकृती क्रमांक 5.7 मध्ये कपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटरची गुणवैशिष्ट्ये दाखवलेली आहे. सिंगल फेज AC प्रवाहाला कपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर जोडली असता स्टेटर वाइंडिंगमधून प्रवाह वाहू लागतो. व्हेक्टर डायग्राम 5.6 मध्ये दाखवल्याप्रमाणे स्टार्टिंग करंट IS हा लीडिंग असतो, त्यावेळी रनिंग वाइंडिंग IR हा अप्लाइड व्होल्टेजच्या लॅगिंग असतो. त्यामुळे 90° फेज डिफरन्स मिळू लागतो आणि मोटर फिरू लागते. मोटरचा वेग 70 ते 80% इतका होऊ लागताच सेंट्रिफ्युगल स्विचच्या साहाय्याने स्टार्टिंग वाइंडिंग सप्लायपासून वेगळी केली जाते. आकृतीमध्ये या मोटरची गुणवैशिष्ट्ये आलेख दाखवलेला आहे. कपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जास्त असतो. सर्वसाधारणपणे तो फुल लोडच्या 40% इतका असतो. स्टार्टिंग टॉर्क जास्त असल्यामुळे ही मोटर रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, सेंट्रिफ्युगल पंप, लेथ मशीन इत्यादी ठिकाणी हिचा वापर केलेला असतो. आता आपण विद्यार्थी मित्रांनो बघूया परमनंट कपॅसिटर मोटर. तर आकृती क्रमांक 5.8 मध्ये परमनंट कपॅसिटर मोटर दाखवलेली आहे. तर या मोटरमध्ये सेंट्रिफ्युगल स्विच नसतो. आपण आकृतीमध्ये पाहू शकतो की यामध्ये सेंट्रिफ्युगल स्विच नसतो. म्हणून स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कपॅसिटर कायम असतो. म्हणून या मोटरला परमनंट कपॅसिटर मोटर किंवा कपॅसिटर स्टार्ट रन मोटर म्हणतात. कंटिन्युअस टाईम रेटिंग असलेल्या ड्राय कपॅसिटर यामध्ये वापरलेला असतो. आकृती क्रमांक 5.8 मध्ये या मोटरचा डायग्राम दाखवलेला आहे. परमनंट कपॅसिटर मोटर सिंगल फेज सप्लायला जोडली असता फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होऊन मोटरमध्ये टॉर्क निर्माण होतो. आकृती क्रमांक 5.9 मध्ये या ठिकाणी परमनंट कपॅसिटर मोटरचा टॉर्क स्पीड गुणवैशिष्ट्ये दाखवलेली आहे. परमनंट कपॅसिटर मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा खूप कमी असतो. साधारणपणे तो फुल लोड टॉर्कच्या 50 ते 100% इतका असतो. कमी स्टार्टिंग टॉर्क, कमी आवाज आणि चांगल्या पॉवर फॅक्टरमुळे ही मोटर टेबल फॅन, सिलिंग फॅन, त्याचबरोबर एअर ब्लोअरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. तसेच छोटे पाण्याचे पंप या ठिकाणी सुद्धा या मोटरचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, कपॅसिटर मोटरमधली आपली पुढची मोटर आहे कपॅसिटर स्टार्ट कपॅसिटर रन मोटार किंवा
डबल कपॅसिटर मोटर. तर यामध्ये कनेक्शन डायग्रॅम राहिलेला आहे, तो कनेक्शन डायग्रॅम मी तुम्हाला पाठवून देतो. या मोटरमध्ये 2 कपॅसिटर वापरलेले असतात. उत्तम स्टार्टिंगसाठी उच्च किमतीचा कपॅसिटर वापरतात, तर दुसरा कपॅसिटर कमी किमतीचा कंटिन्युअस रेटेड कपॅसिटर चांगल्या रनिंगच्या गुणवत्तेसाठी वाइंडिंगमध्ये कायम जोडलेला असतो. कपॅसिटर स्टार्ट आणि कपॅसिटर रन मोटरचे कार्य कपॅसिटर स्टार्ट आणि परमनंट कपॅसिटर मोटरप्रमाणेच असते, त्याबरोबर गुणधर्मही असतात. आकृती क्रमांक 5.10 मध्ये या मोटरची गुणवैशिष्ट्ये दाखवलेली आहेत. या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जास्त असतो, म्हणून या मोटर्स सेंट्रिफ्युगल पंप, घरगुती फ्लोअर मिल, छोटे एअर कॉम्प्रेसर इत्यादीमध्ये वापरलेला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण 4 मोटरची माहिती पाहिलेली आहे. एक म्हणजे स्प्लिट फेज मोटर, दुसरी कपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर, दुसरी परमनंट कपॅसिटर मोटर आणि तिसरी कपॅसिटर स्टार्ट कपॅसिटर रन मोटर. अशा प्रकारे मोटरा पाहिलेल्या आहेत. 2 मोटर राहिलेले आहेत, त्या आपण पुढच्या तासाला पाहूया. राहिलेला भाग आपण नंतर पाहणार आहोत. शेडेड पोल मोटर आणि युनिव्हर्सल मोटर याची माहिती आपण नंतर पाहणार आहोत. तर या ठिकाणी एवढा भाग आपण पाहिलेला आहे. ही सर्व भाग आपण वहीमध्ये लिहून काढायचा आहे. आज आपण या ठिकाणी थांबतोय.